गंगाखेड शहरातील नागरिकांचे पीटीआरच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या विरोधात मागील 5 दिवसापासून उपोषण सुरू आहे। परंतु या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केले आहे। मागील 5 दिवसापासून पीटीआरच्या मागणीसाठी गौतम नगर भागातील नागरिक आंदोलन करत आहेत। यासाठी नगरसेवक प्रमोद मस्के हे उपोषण करत आहेत, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अखेर नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे। नमस्कार, मी जनसेवक प्रमोद मस्के। आम्ही दिनांक 5 ऑगस्टपासून आमच्या गौतम नगरातील जी झोपडपट्टी आहे ते त्या नागरिकांना पीटीआर द्या म्हणून आज 5वा दिवस आहे उपोषण। आम्ही आज उपोषणला बसला आहोत, परंतु या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक 19 जुलै 2024ला बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये जे आमचं पीटीआरचं काम आज अंतिम टप्प्यात आहे आणि फक्त एका त्रुटीमुळे रुकले आहे, ते म्हणजे त्या जागेचं सीमांकन न केल्यानं, म्हणजे गायरांवर किती जायकवाडीवर किती हे न काढल्यामुळं आज आम्ही आमचा प्रस्ताव कलेक्टर साहेबापाशी आहे ते रुकलेला आहे। तर आम्ही कलेक्टर साहेबांनी एवढंच आदेश दिले असतानासुद्धा इथल्या प्रशासनानं त्याच्यावर 15 दिवसात काहीच केलं नाही, म्हणून आम्ही आज 5 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत। तर इथं आमच्या मागणीमध्ये राजकारण होत आहे। आमची मागणी या ठिकाणी अधिकारी जाणीवपूर्वक काम करत नाहीत। आज 5वा दिवस असून आज कुठली दखल घेतली नाही। तर गौतम नगरातील विषयांतर्गत गौतम नगरात पीटीआर देण्याबाबत आज 3 वर्षापासून हा लढा चालू आहे आणि नगर प्रशासन त्याच्यामध्ये फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। कोणतीच कारवाई न करता फक्त कागदोपत्री कारवाई करत आहे आणि हे पीटीआर देण्यासाठी आम्ही हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आणि त्यामुळे ह्या नगर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गौतम नगरातील लोकांनी इथं मध्ये नगरपालिकेमध्ये बस्तान बांधलेलं आहे आणि त्यांचा पीटीआर घेतल्याशिवाय हे तिथून इथून उठणार नाहीत। त्यांचा आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे आणि आमचाही त्यांना पाठिंबा आहे। गौतम नगर येथील जे नागरिक आहेत त्यांना पीटीआर भेटावा म्हणून गेल्या 3 वर्षापासून आंदोलन चालू आहे। त्याच्या अगोदर बरेच दिवस त्याने आमरण उपोषण केले, त्याच्यानंतर इलेक्शन आलं म्हणून ते स्थगित करावं लागलं। यामध्ये नगरपालिकेनं जेवढा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता तेवढा इंटरेस्ट नगरपालिका घेत नाही असं आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आता नगरपालिकेच्या समोरच जिथून आम्हाला पीटीआर मिळणार आहे ते घर आमचं आहे, त्या घरामध्येच आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहोत आमचे लोक। आणि आम्हाला हे चौकशी करायला गेलं की प्रत्येकजण नगरपालिका म्हणते आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पत्र दिलेले आहेत। कलेक्टर साहेबांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला सांगून लवकरात लवकर निर्णय घेण्याचा सांगितलं असतानाही संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहेत। मग भूमी अभिलेख असेल किंवा अन्य कोणते त्यांचा डिपार्टमेंट असेल, हे सगळेजण टाळाटाळ करीत आहेत। याच्या मागे कोणाचा हात आहे हे आम्हाला कळालं नाही। म्हणून या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर लोकांनी या ठिकाणी आता कारण उद्या 3 दिवसात असं कंटिन्यू सुट्टी आहे, 5 दिवसापासून लोक आमरण उपोषणाला बसलेले आहेत। शासनाला एखादा माणूस मरून मेल्यानंतर ती पीटीआर द्यायचे असा त्यांचा निर्णय आहे का, ते तरी खुलासा करावा। मग ह्यांना आता बाकीचे लोक असं म्हणले का आमचा माणूस मरू द्यायचा नाही, म्हणून त्यांनी आज नगरपालिकेमध्ये जाऊन एकाही अधिकाऱ्याला बाहेर निघू द्यायचा नाही अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ऐन वेळा घेतला जरी असला तर ती योग्य आहे असं माझं मत आहे। त्यांच्या या आंदोलनाचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांना आमचाही पाठिंबा आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। आणि ह्या बाबतीमध्ये संबंधित शिवने ताबडतोब येऊन हा प्रश्न सोडविण्याकरता आमची मागणी अशी आहे, ज्या अधिकाऱ्याला हा उशीर केलेला आहे, कलेक्टरनं सांगितल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांचा निर्णय घ्यायला किंवा मोजणी करण्याकरता ह्याच्या करण्याकरता जो उशीर केलेला असेल
तर या अधिकाऱ्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. कृपया याची त्वरित नोंद घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि ताबडतोब आम्हाला PTR द्या. त्याशिवाय हे लोक बाहेर निघतात की नाही मलाही शंका आहे. आमच्याही सांगण्याच्या पलीकडे लोक गेलेले आहेत. म्हणून शासनानं त्वरित याचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावा. उपोषणाला बसलेल्या माणसाला सहकार्य करावं. तो माणूस मरण्याची दक्षता घ्यावी एवढी मी विनंती करतो आणि मी माझं खुलासा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड.